friends, I welcome you all in the series of activity sheet. Today we are going to take information about textual passages. In this video, you will get the tips to how to deal with textual passages various activities. This is section number 2 in your activity sheet, textual passages. This is question number 2, A and B. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये कोर्सबुक मधील कोणत्याही 2 गद्य पाठांवर तुम्हाला 2 पॅरेग्राफ परीक्षेला विचारले जातील. प्रत्येक उतार्यावर आधारित A1 to A5 आणि B1 to B5 असे 5 ॲक्टिव्हिटीज दोन्ही उपप्रश्नांमध्ये तुम्हाला 2-2 गुणांसाठी विचारलेल्या असतील. अशा प्रकारे एक पॅसेज हा तुम्हाला 10 गुणांसाठी विचारलेला असेल. या व्हिडिओमध्ये आपण या सर्व ॲक्टिव्हिटीज बद्दल माहिती घेणार आहोत. प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे स्वरूप वेगळे असल्याने प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे स्वरूप समजून घेतल्यास तुम्हाला उत्तर लिहिणे सोपे जाईल आणि तुम्ही अधिकाधिक मार्क्स या उपप्रश्नामध्ये मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 2 A आणि B अशा 2 उपप्रश्नांमध्ये आहे. त्यामध्ये 5 ॲक्टिव्हिटीज आहेत. दोन्ही उपप्रश्नांमधील ॲक्टिव्हिटीज या सारख्याच असतात. पहिली ॲक्टिव्हिटी आहे सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. दिस ॲक्टिव्हिटी कंटेन्स 2 मार्क्स. द सेकंड ॲक्टिव्हिटी इज कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. दिस ऑल्सो कंटेन्स 2 मार्क्स. Third activity is activity based on vocabulary. This is also for 2 marks. The fourth activity is activity based on contextual grammar. This is for 2 marks. And the last activity is activity based on personal response or open-ended question. This also contains 2 marks. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2A हा या 5 ॲक्टिव्हिटी 10 गुणांसाठी आहेत आणि याला तुम्ही परीक्षेकरिता जास्तीत जास्त 15 मिनिटे वेळ देऊ शकता. म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या होईल. याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 2B सुद्धा 10 गुणांसाठी आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही 15 मिनिटे वेळ द्यायची आहे. आता आपण प्रत्येक ॲक्टिव्हिटी समजून घेऊया. The first activity is simple factual question. ही जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे यामध्ये these activities are for factual understanding. तुमचे आकलन कशा प्रकारचे आहे हे समजून घेण्याकरिता ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेली आहे. यामध्ये काही प्रश्न अशा प्रकारचे विचारले जातील. ट्रू ऑर फॉल्स, complete the following, choose the correct alternative, match the columns. यांपैकी कुठलीही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला परीक्षेला 2 गुणांसाठी विचारली जाईल. जर दिलेले स्टेटमेंट हे 4 असतील तर प्रत्येक वाक्य हे अर्ध्या मार्कासाठी असणार आहे आणि फक्त जर 2 वाक्य दिलेले असतील तर ते 1 गुणासाठी 1 वाक्य असणार आहे. सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी ही साध्या घटनांवर आधारित असते. या कृतीची उत्तरे आपल्याला उतार्यामध्ये सहजपणे मिळतात, ज्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग, ॲग्री ऑर डिसॲग्री, पुट टिक ऑर क्रॉस, फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट द सेंटेन्स, नेम द फॉलोविंग अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी आहे A2 ॲक्टिव्हिटी. याला म्हटलं जातं कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. A2 आणि A1 या दोन्ही प्रश्न हे तुमचे वाचन कौशल्य आणि आकलन कौशल्य कशा प्रकारे आहे हे तपासण्यासाठी असतात. आकलनावर आधारित कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये खालील काही ॲक्टिव्हिटींचा समावेश होऊ शकतो. कंप्लीट द गिव्हन वेब. तुम्हाला एक वेब दिलेला असेल आणि तो पूर्ण करावायचा असेल किंवा एखादा टेबल तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल, तो टेबल तुम्हाला कंप्लीट करायला दिला जाईल.
किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. फिल इन द ब्लँक्स किंवा रिकाम्या जागा भरा. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आकलनावर आधारित कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये काही ॲक्टिव्हिटीजची उत्तरे हे 3 ते 4 वाक्यात तर काहींची 1-2 शब्दांमध्ये सुद्धा लिहिणे अपेक्षित असते. साधारणतः या कृतीची उत्तरे आपल्याला उतार्याच्या वेगवेगळ्या भागांमधून मिळतात. त्यामुळे या ॲक्टिव्हिटीचे स्वरूप लक्षात घेऊन आपण व्यवस्थित समजून आणि मग उत्तरे लिहायची आहेत, जेणेकरून आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळू शकतात. यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी आहे A3 ॲक्टिव्हिटी. दिस ॲक्टिव्हिटी इज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. या ॲक्टिव्हिटीमध्ये इंग्रजी विषयाच्या शब्दसंपत्तीचे तुमचे ज्ञान तपासण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये पुढील प्रकारच्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात. मॅच द पेअर्स विथ करेक्ट रिलेशन, फाइंड आउट ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब, फाइंड आउट द डिस्क्रायबिंग वर्ड्स युज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स म्हणजेच ॲडजेक्टिव्ह, क्रॉस द ऑड मॅन आउट, राईट मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, राईट रूट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, राईट सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. अशा प्रकारचे प्रश्न. त्याचबरोबर अरेंज द गिव्हन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, हिडन वर्ड्स, जम्बल्ड वर्ड्स, कंप्लीट द वर्ड ग्रीड, पझल, क्विज या स्वरूपाचे प्रश्न तुमची व्होकॅब्युलरी टेस्ट करण्याकरिता परीक्षेला तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारले जाऊ शकतात. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज A4 ॲक्टिव्हिटी. A4 ॲक्टिव्हिटी इज बेस्ड ऑन ग्रामर. विद्यार्थी मित्रांनो, या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कॉन्टेक्स्च्युअल ग्रामरवर आधारित 2 प्रश्न विचारले जातील. या प्रश्नामध्ये इयत्ता 8वी ते 10वीच्या वर्गामध्ये तुम्ही शिकलेल्या व्याकरणावर आधारित कोणत्याही ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाऊ शकतात. A1, A आणि B यापेक्षा ह्या ॲक्टिव्हिटी वेगळ्या आहेत. यामध्ये व्याकरणावर आधारितच कॉन्टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. यामध्ये सगळे तुमचे ग्रामर टॉपिक इन्क्लूड होतात. फॉर एक्झाम्पल, आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्सेस अँड कन्व्हर्जन ऑफ वन टेन्स टू अनदर, चेंज द व्हॉइस, बिगिन्स द सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट गिव्हन. यात तुम्हाला पर्याय सुद्धा दिलेले असतात काही वेळेला. त्यातून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. ॲड अ क्वेश्चन टॅग ऑर टेल टॅग, जॉईनिंग द सेंटेन्स. त्याचबरोबर डिग्री, फ्रेम WH क्वेश्चन्स, व्हर्बल क्वेश्चन्स, क्लॉजेस. जॉईनिंग द सेंटेन्समध्ये अनलेस, इफ नॉट, दो, अल्दो, बट नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज सून ॲज, since, as well as, when, where, which, who, no sooner than, hardly when या सर्व प्रकारच्या सेंटेन्सेसचा समावेश होतो. तुम्ही 8वी ते 10वीच्या पाठ्यक्रमावर आधारित सर्व व्याकरणचा सराव जर केला तर या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पूर्ण गुण मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्स. यालाच ओपन एंडेड क्वेश्चन असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये तुम्हाला दिलेल्या पॅसेजवर आधारित त्याच्याशी रिलेटेड एखादा ओपन एंडेड प्रश्न विचारलेला असतो. पर्सनल रिस्पॉन्स या वैयक्तिक प्रतिसादावर आधारित ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 4 ते 5 वाक्यात स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आधीपासून जर तुम्ही पहिल्यापासून सराव ठेवला तर तुम्ही यामध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतात. या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न कसा लिहावा त्यासाठी काही टिप्स तुम्हाला देत आहे. पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनमध्ये तुमची व्होकॅब्युलरी पॉवर टेस्टिंग केली जाते. तुम्ही योग्य प्रकारे शब्दसंग्रह तुमचा कसा आहे, तुम्ही योग्य प्रकारे शब्द वापरू शकतात की नाही. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला ओपन एंडेड क्वेश्चन लिहित असाल, त्याचे उत्तर लिहित असाल, त्यावेळेला व्होकॅब्युलरी तुम्ही चांगल्या पद्धतीचे वापरायची. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, ग्रामॅटिकली करेक्ट
सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. नॉलेज ऑफ ग्रामर, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स आणि नॉलेज ऑफ ग्रामर यावर आधारित तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तुमचे लॉजिकल थिंकिंगसुद्धा यामध्ये चेक केली जाते की तुम्ही कशा प्रकारे लॉजिकल थिंकिंग करतात. प्रॉब्लेम सॉल्विंग तुमच्यामध्ये किती चांगल्या पद्धतीने आहे हे सुद्धा टेस्टिंग या पर्सनल रिस्पॉन्समध्ये केलं जातं. तुमचं जे रायटिंग आहे ते किती क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग आहे याचा देखील विचार केला जातो. आणि सायंटिफिक ॲटिट्यूड कशा प्रकारे तुम्ही दाखवताय आणि तुम्ही जे जस्टिफिकेशन्स तुम्ही एखाद्या प्रश्नाला ज्या वेळेला एखाद्या रिस्पॉन्सला तुम्ही जे काही जस्टिफिकेशन देणार आहात, उदाहरण देणार आहात, ते किती दर्जेदार आहे या सर्वांचा विचार करून पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न लिहिला जातो. या सगळ्यांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला आणि दररोज एक पर्सनल रिस्पॉन्सचा उत्तर जर तुम्ही दररोज आतापासून लिहायला जरी सुरुवात केली तरी सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या प्रश्नामध्ये मार्क्स मिळवू शकतात. I wish you all the best for your exam. Thank you very much.